राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बनवण्याचं एकच उद्देश असा आहे की म्हणजे बघा ना, ती माळेगावमध्ये जी घटना घडली ना, त्या मुलाला तर ना असं ना, म्हणजे मला तर असं वाटतंय की त्याला जिवंत जाळलं पाहिजे, जिवंत. कारण इतकी लहान मुलगी, तिला काही समज नाही, काही नाही. त्या मूर्खानं, त्या नालायकानं तिच्यावर किती अत्याचार केले. भांडणे तिच्या वडिलांसोबत होते, जे काही असतील त्यांचे मोठ्यांचे. पण लहान लेकरांना मध्ये घ्यायचं नाही किंवा असे घाणेरडे कामं करायचं नाही. की खरं तर ना, त्याला असं जिवंत जाळलं पाहिजे. फाशी पण कमी आहे त्याला. असं ज्या वेळेला तू जळल ना, जेव्हा म्हणजे असं जळल ना तो हळूहळू, तेव्हा त्या क्षणाला त्याला म्हणजे जळते वेळेस त्याला असं, त्यानं जे काही केलं आहे ना, ते त्याला आठवल. ते किती पाप केलं आहे ना, त्याला इतकं तर नाहीच नाही, पण वरी पण त्याला ना माफी नाही भेटणार. इतकं घाणेरडेपणा की म्हणजे काय बोलावं काय नाही, शब्दच नाही आहेत त्याला. ते जी घटना घडली आहे ना, त्याबद्दल बोलावं काय, त्याबद्दल शब्दच नाही आहे. खरंच म्हणजे बघा ना, तेव्हा मुली तर मुली, बायका तर बायका सेफ नव्हते. अरे पण लहान लेकरं पण सेफ नाही आहेत. म्हणजे लहान बाळ पण नाही सोडत आहे हे राक्षस लोक. इतके नीच आणि ते म्हणतात ना, इतकं क्रूरपणा आणि इतकं मनामध्ये घाणेरडेपणा दिमागात भरलेलं आहे ना त्यांना ना असं रस्त्यावरती जिवंत जाळलं पाहिजे अशा लोकांना. किती लहान असं पाहून त्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल त्या मुलीचा फोटो. ती लेकरू किती म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडं. तर त्या लेकराला किती यातना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल, किती काय 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 सहन केला असेल. ते इतकं नीच कोणी कसं असू शकतंय. आणि म्हणजे हे पण नाही की अरे मुली भेटायला गेलेत लग्नाला, असं मुलं म्हणतात. मुलाच्या घरचे म्हणतात मुली भेटत नाही, मुली भेटत नाही. कशाला भेटतील? एकतर मुलगी आहे म्हणून खाली करून टाकायचं, नाही तर असले की एवढ्या लहान पोरींसोबत असे घाणेरडे कामं होते, इतकं पाप होते. बापरे, हे लोकांना कुठे शिक्षा फेडतील काय माहिती देवाणार आहे ना.